आमचा प्रवास कसा जातो ते तुम्ही लास्ट पर्यंत नक्की बघा. काय तरी बोल. काय नाही, आता आम्ही जाणार आहे, ट्रेन पकडणार आहे. ट्रेनमध्ये विंडो सीट पकडणार आहे आणि आपल्या चर्चगेट स्टेशनला टच करून येणार आहे आज. बघू. आणि आता असणार आहे, आता टायमिंग आहे 7चा आणि आता ऑफिसावर सुटायचं टायमिंग आहे. तर आता सगळे लोक सुटणार ऑफिसवरून. कचकचित गर्दी असणार आहे. आणि आता मुंबई लोकलमध्ये तुम्ही फक्त स्वाद घ्या मुंबई लोकलचा कसा असणार आहे काय. तर इथे तुम्ही चित्र बघू शकता. विचित्र जागा आहे, चित्र बघू नका. चला पुढे भेटतो आम्ही. तर आम्ही अंधेरी स्टेशनला पोचलो आहे आणि ते बघा किती भीड आहे. आणि मी आता चढलो. यायला वाचता यायला लाज वाटते. तर भीड एवढी. तर आता हे सगळं आहे विषय जरा हार्ड आहे. तर आपण चाललेलो आता. आपण तिकीट वगैरे काढू. बघू शकता इथेच आपल्याला किती पब्लिक आहे. पाठीवर बघू शकता आमच्या किती पब्लिक आहे. चला आता पुढे जाऊ. आता तिकीट काउंटरला पण आपल्याला एवढी आता पब्लिक भेटणार आहे ना. पुढे बघू शकता कचऱ्यासारखी माणसं आहेत. डिप्रेशन अलग ही लेवल का बनना था. फटाफट चालायला लागेल आपल्याला. टाइमपास करून नाही जाणार, फटाफट चालायला लागणार आहे. चला जाऊ पुढं. हाच एवढ्या गर्दीतून आलेलं आहे. एवढी गर्दी होती. फटाफट एवढं आलेलं आहे. हा बघा आपला उंदीर कसा पळतोय. उंदीर पळतो आपला. वांगा बघू शकता. लय आवाज येतोय. तिकीट काढू पटकन आहे. आणि चर्चगेटची ट्रेन चर्चगेट फास्ट 2 मिनिटात नाही पोचणार आहे आपण. ओके संचित एवढे वांदे होतात ना काय बोलणार भाई. काय करणार तू. मी याला सांगून ठेवलंय हरवला यायचं अंधेरीची ट्रेन पकडून. माणसाला विचारायचं लाजायचं काय नाही. सगळे आपलेच मुंबईकर आहेत. कारण आपण आहे पुणेकर ब्रँड. तिकीट काढली आपण पटकन. आणि आता अरे ट्रेन आलेली आहे. चर्चगेट फास्ट ट्रेन आलेली. तर बघू भेटते की नाही. पळत जाऊ. आम्ही एवढे धावपळ करून काय नाही. शेवट ट्रेन गेलेली आहे आमची. दोघांचं झालेलं पचका. आता 2-3 मिनिटं 5 मिनिटांनी ट्रेन लागेल. आता रिटर्न आली. बघू आता. ओम भाई दमला. आपला भाऊ दमलेला अशा प्रकारे. काय बोलणार. सवय नाही. सवय करायला पाहिजे. त्याच्यामुळे मी सवय करायला घेऊन येतोय. आणि अशा प्रकारे ही पिवळी लाईन दिसते. याच्या बाहेर कोणी जायचं नाहीये. वा टाळ्या वाजव. शब्बास. तर अशा प्रकारे मी ट्रेनमध्ये बसलेलो आहे. पण आमची पहिली AC ची ट्रेन आली होती त्यामुळे आम्ही थांबलो होतो. तर इथे बघू शकता तुम्ही. भीड जरा कमी. ट्रेनमध्ये एवढी पब्लिक नाही आहे. तर जाऊ आता नेक्स्ट स्टेशन. ट्रेन अशी आत्ता या टायमिंगला तर गर्दी नाही. 8-8:30च्या टायमिंगला तर जास्त गर्दी होऊन जाईल. पण केस जास्त उडतात ते हवेमुळे. तर ॲडजस्ट करून घ्या. पण बघू चर्चगेटला जर उतरू आणि आपल्याकडे टाईम असेल तर आपण मरीन ड्राईव्हला पण जाऊ. तसं आपण बघू. आणि आपलं ब्लॉग तर आता ओमच्या ताब्यात दिलेलं आहे. आता ओम ब्लॉग काढत बघू आता. चला तर फायनली आम्ही चर्चगेटला आलो आणि ही ट्रेन आहे. आता आम्ही जातो. आमचा प्लॅनचा एक 15 मिनिटासाठी फक्त 8 वाजलेले. आम्हाला 7:15 वाजेपर्यंत निघायचं. आम्ही 15 मिनिटासाठी फक्त जातोय मरीन ड्राईव्हला. याला दाखवून आणतो मरीन ड्राईव्ह कशी आहे काय ते. तुम्हाला वाटत नसेल तर तिथं बघा 8 वाजले. तर आपण बघूया मरीन ड्राईव्हला जाऊन बघूया कसं आहे. मी कधीच गेलो नाही. माझा भाऊ किती वेळा जाऊन आलाय. मी तर आपण तर पोरे. मी तर कधीच गेलो नाही. अरे मी नेतो पटपट. जाऊया आता. विरारवाली ट्रेन एक झाली. पण माणसांनी तर एवढी फट्टे भीड गेली ना काय सांगू आता तुम्हाला. तर जाऊया 15 मिनिटासाठी पटकन. आणि काय बोलतो. आणि माणसानं एवढी जोरात पळत होती. ट्रेन चालू होती तेव्हा डायरेक्ट आतमध्ये एक माणूस त्याचा पाय खाली अडकला होता तरी पण तो चढलाय. याला काय अजून माहिती नाही. आपल्याला माहिती आहे. अजून जॉबला नाही तरी पण आपल्याला माहिती आहे. मुंबईची आदत आहे. चला जाऊया. 12 seconds later. आता आम्ही फायनल चर्चगेट स्टेशनच्या बाहेर आलेलो आहे. तर रस्ता क्रॉस करूया. बघा फील बघू शकता. चर्चगेट स्टेशन पाठी चर्चगेट स्टेशन लिहिलेलं आहे. बघा बघू शकता.
भाई जी आता याचं ना फर्स्ट टाइम आहे, ह्याला फर्स्ट टाइम आपण फिरायला आणलेले आहे, ते पण शॉर्ट टाइमसाठी आणलेले. तेव्हा इथे कॅमेरे बघा, कॅमेरे कसे लावलेले आहेत. त्याला जाऊया, इथलं अलगच फील आहे चर्चगेटचं, तुम्हाला सगळ्यांना माहितीचं असं म्हणजे आलेले आहेत ते. चला जाऊया. अशा प्रकारे आम्ही पोहोचलेलो आहे आणि ओम असं पूर्ण असं इथं चप्पल काढत होता, काय झालं काय माहिती त्याला. भाई तुम्ही व्ह्यू बघू शकता, काय रावस येतोय त्या फट्टे व्ह्यू. ओम पहिल्यांदा आला, एवढं बोलता हवा एवढी येते, मस्त वाटतंय. ओम काय वाटतं तुला? लय भारी वाटतंय, लय भारी, एकदम. लय भारी फिलिंग आहे. पोचलो आम्ही, आता निघू. फक्त 20 मिनिटं आहे आमच्या हातात, 20 मिनिटात निघायचं आम्हाला पण. 20 minutes later. तर आम्ही 5-6 मिनिटं जरा बसलेलो, आम्हाला पण घाई आहे, जरा घाईमध्ये आलेलो आहे. घरच्याच कपड्यावरती आलेलो आहे नॉर्मल याच्यावरती. हा बोलला जायचं कुठं तरी, याला पण आज सुट्टी होती, काल गुरुपौर्णिमा होती, आज सुट्टी आहे, परत उद्या शाळा आहे, परत त्याच्यानंतर सुट्टी आहे. हे शाळेवाल्यांचं तर काय, हे मी याला सजेस्ट केलं की 4 दिवस गावाला जाऊन ये मस्त आहे की, कारण मी पण राजस्थानला जाऊन आलेलो आहे. तर बघू आता याला कसं वाटलं. ओम जरा सांग, जरा तुला कसं वाटलं? मला लय भारी वाटतंय. काय बोला असं वाटत नाही आणि तू जावं असं वाटतच नाही. कारण इथं अशी जी इथं फिलिंग आहे ना मरीन ड्राईव्हची, ती एक नंबर आहे. कोण पण असं घरी जावं असं कोणाला पण वाटणारच नाही. इथे एवढी अशी थंडगार हवा आहे, ती फिलिंग जी आहे. यायचं मित्रांसोबत आलं ना, मित्रांसोबत एवढी असं मस्ती वगैरे सगळं असं होतं, भारी वाटतं. असं फॅमिलीसोबत पण कधीतरी यावं, सगळ्यांसोबत यावं. मी तर सगळ्यांना सजेस्ट करीन जे मुंबईमध्ये येते, सगळेच सजेस्ट करतात, मीच नाही करत आहे. कारण ही मरीन ड्राईव्हची जी फिलिंग आहे ना ती सही आहे.